श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, या विश्वात असा एकही मनुष्य नाही जो सुख, शांती, समृद्धी आणि समाधानाची इच्छा करत नाही. प्रत्येक घरात आनंद असावा, पैसा टिकावा, आरोग्य चांगलं राहावं आणि घरात कायम सकारात्मक ऊर्जा नांदावी अशी प्रत्येकाची मनोमन इच्छा असते. म्हणूनच आपण घरात देवघर उभारतो, दिवा लावतो, घंटी वाजवतो, आरती म्हणतो आणि नैवेद्यसुद्धा अर्पण करतो. पण मित्रांनो, कधीकधी हीच पूजा जर शास्त्रशुद्ध नसेल तर ती कृपेऐवजी अडथळ्यांचं कारण बनते. होय, हे ऐकायला थोडंसं कठोर वाटेल, पण हेच सनातन शास्त्राचं गूढ सत्य आहे. पूजा करूनही आयुष्यात प्रगती का होत नाही? आज असंख्य घरांमध्ये रोज सकाळ संध्याकाळ पूजा होते आणि प्रयत्न करूनही यश मिळत नाही. मेहनत करूनही पैसा टिकत नाही. घरात वारंवार आजार, वाद, तणाव यांचं सावट असतं. मित्रांनो, यामागचं कारण बहुतेक वेळा आपल्या नशिबात नाही, तर आपल्या पूजेमधील सूक्ष्म चुका यात दडलेलं असतं. आपल्या शास्त्रांमध्ये स्पष्ट सांगितलं आहे की पूजेतील लहान चूक मोठ्या संकटांचं बीज ठरते. म्हणूनच आजच्या या पवित्र विषयात आपण जाणून घेणार आहोत की देवघरात कोणत्या वस्तू ठेवाव्यात, कोणत्या वस्तू कधीही ठेवू नयेत, दिवा कधी, कसा आणि कुठे लावावा, घंटी कधी वाजवावी आणि कधी नाही, पूजेत कोणत्या नियमांचं पालन केल्यास लक्ष्मी स्थिर राहते. मित्रांनो, आपण सर्वप्रथम बोलूया मातीच्या दिव्याबद्दल. मातीचा दिवा हा अहंकार शून्यतेचं प्रतीक आहे. तो आपल्याला आठवण करून देतो की आपण मातीपासून आलो आहोत आणि मातीमध्येच विलीन होणार आहोत. म्हणूनच सण, उत्सव, अनुष्ठान आणि सकाळच्या पूजेसाठी मातीचा दिवा अत्यंत शुभ मानला जातो. घराच्या मुख्य दाराजवळ किंवा मंदिरात मातीचा दिवा लावल्याने घरात शुभतेचं आगमन होतं. पण भक्तांनो, यासोबत एक अत्यंत महत्त्वाचा नियम आहे. एकदा जळालेला मातीचा दिवा पुन्हा देवघरात ठेवू नये. प्रत्येक वेळी नवीन मातीचा दिवा वापरणे हेच शास्त्रसंमत आहे. जुना मातीचा दिवा ऊर्जा शोषून घेतो आणि तो पुन्हा वापरल्यास पूजेचा प्रभाव हा कमी होऊ शकतो. मित्रांनो, आता आपण बोलूया पितळ आणि तांब्याच्या दिव्यांबद्दल. हे दिवे केवळ शोभेची वस्तू नाहीत, यांच्यात दैवी स्पंदन साठवून ठेवण्याची अद्भुत क्षमता असते. म्हणूनच हे दिवे दररोज स्वच्छ करणे अत्यंत आवश्यक आहे. गंगाजलाने शुद्धी केल्यास दिव्याची पवित्रता टिकते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते. प्रत्येक आठवड्यातून किमान 1 ते 2 वेळा दिवा धुणं हे पुरेसं नाही. दिवा जितका स्वच्छ तितकी कृपा अधिक. आणि मित्रांनो, घंटी म्हणजे देवाशी संवाद साधण्याचं एक माध्यम आहे. जेव्हा घंटी वाजते तेव्हा तिचा नाद अदृश्य नकारात्मक शक्तींना दूर पळवतो. घराच्या मंदिरात पितळेची घंटा असावी. घंटी कधीही दक्षिण दिशेला ठेवू नये. गरुडाचं कोरीव काम असलेली घंटी ही सर्वात शुभ मानली जाते. पूजेच्या वेळी घंटी सतत वाजवू नये. पूजेवेळी 3 वेळा आणि भोग अर्पण करताना 5 वेळा ही घंटी वाजवावी. घंटी नेहमी उजव्या हाताने समोर तोंड करून वाजवावी. शास्त्रानुसार संध्याकाळच्या पूजेत घंटी वाजवणं हे शुभ मानलं जात नाही. मित्रांनो, देवघर म्हणजे घराचं हृदय असतं. म्हणूनच ते शुद्ध, पवित्र आणि नियमबद्ध असणं आवश्यक आहे. मित्रांनो, देवाचं आसन नेहमी तुमच्या आसनापेक्षा किमान 10 इंच तरी उंच असावं. देवाची मूर्ती कधीही जमिनीवर ठेवू नये. पूजेदरम्यान गालीच्या, चटई किंवा लहान आसनावर बसावे. तुमचं आसन देवाच्या आसनापेक्षा उंच नसावं, याची काळजी घ्यावी. मित्रांनो, पूजेत वापरलेली फुलं. आता आपण जी पूजेत फुलं वापरतो ती शक्यतो नेहमी ताजी आणि उमललेली असावीत. कोमजलेली
किंवा काळी पडलेली फुले ही मंदिरात ठेवू नयेत. अशी फुले ही मातीत पुरावीत किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करावी. देवघर स्वच्छ नसेल तर तिथे लक्ष्मी टिकत नाही. आणि मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे की शास्त्रानुसार झोपण्याच्या खोलीत मंदिर असणं योग्य नाही. पण जर पर्यायच नसेल, कारण आत्ताची जीवनशैली बघता जर तुमच्याकडे कोणताही पर्याय नसेल तर तुम्ही रात्री मंदिर हे झाकून ठेवा किंवा त्याला पडदा लावा. यामुळे ऊर्जेचा समतोल राहतो. आणि मित्रांनो, दिवा पूर्व किंवा उत्तर दिशेला लावा आणि दक्षिण दिशेला कधीही लावू नये. तर तुपाचा दिवा लक्ष्मी, सौख्य आणि समृद्धीसाठी असतो. तर तेलाचा दिवा लावल्याने घरात दारिद्र्य, बाधा आणि नकारात्मकतेचा नाश होतो. दिव्यामध्ये कापसाची वात ही सर्वोत्तम मानली जाते. आणि दिवा लावताना शुभम करोती कल्याणम हा मंत्र नक्की म्हणा. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का की पूजा म्हणजे फक्त हात जोडणं नाही, फक्त दिवा लावणं नाही, फक्त मंत्र उच्चारण नाही, तर पूजा म्हणजे आपल्या अंतर्मनातून उठणारी श्रद्धेची लाट आहे, जी थेट परमेश्वराच्या चरणापर्यंत पोहोचते. ती एक ऊर्जा आहे जी घरातील प्रत्येक कोपऱ्यात शांतता पसरवते, नकारात्मकतेला दूर लोटते आणि सकारात्मकतेचं तेज हे प्रज्वलित करते. पूजा ही साधना आहे जी मनाला स्थैर्य देते, विचारांना शुद्ध करते आणि आत्म्याला परमात्म्याशी जोडते. आणि हो मित्रांनो, ती एक राजस संवादसुद्धा आहे आपल्या आणि त्या परमशक्तीमधला. जिथे शब्द कमी पडतात तिथे भावना बोलू लागतात. जेव्हा पूजा शास्त्र शुद्ध होते आणि नियमांच्या चौकटीत राहून केली जाते, तेव्हा देव फक्त ऐकत नाही तर आपल्या जीवनात उतरतो. अशा पूजेमुळे घरात लक्ष्मी स्थिर राहते, मन प्रसन्न होतं, नाती मधुर होतात आणि आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर यशाचे दरवाजे हे आपोआप उघडू लागतात. म्हणूनच मित्रांनो, पूजा करा पण श्रद्धेने, नियमांनी आणि पूर्ण समर्पणाने. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. तुमचा किमती वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. आणि तुम्हालाही वाटत असेल की आपल्या घरात लक्ष्मी स्थिर राहावी, बरकत व्हावी, तर कॉमेंटमध्ये जय माता लक्ष्मी आणि श्री स्वामी समर्थ महाराज जरूर लिहा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एक नव्या व्हिडिओमध्ये नव्या माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.